नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, अनेक लोकांचं स्वप्न असतं की आपलं हक्काचं घर असावं, तेही आपल्या मनाप्रमाणे बांधलेलं। विशेषतः लहान शहरांमध्ये अजूनही अनेक लोक स्वतःची जमीन घेऊन त्यावरती घर बांधण्याला प्राधान्य देतात। जर तुम्ही असं स्वतःचं घर बांधण्याचा विचार करत असाल आणि त्यासाठी बँकेकडनं कर्ज घेण्याच्या तयारीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे। आम्ही तुम्हाला सेल्फ कन्स्ट्रक्शन होम लोन बद्दल म्हणजेच स्वयं बांधकाम गृह कर्जाबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत, जे वैयक्तिक कर्जापेक्षा एक चांगला आणि किफायतशीर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतं। मित्रांनो, हे एक खास प्रकारचं कर्ज आहे जे अशा व्यक्तींना दिलं जातं ज्यांच्याकडे आधीच स्वतःची जमीन आहे आणि त्यांना त्यावरती घर बांधायचं आहे। हे कर्ज तयार घर खरेदी करण्यासाठी नसतं, तर ते फक्त घर बांधण्यासाठी घेतलं जातं। या कर्जाचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये पैसे तुम्हाला एकाच वेळी दिले जात नाहीत, तर बांधकामाच्या प्रगतीनुसार हप्त्यामध्ये दिले जातात। प्रत्येक हप्ता देण्यापूर्वी बँक नियोजित योजनेनुसार काम सुरू आहे की नाही हे तपासण्यासाठी जागेची आणि तुमच्या बाकीच्या गोष्टींची तपासणी करते। साधारणपणे बँका एकूण बांधकाम खर्चाच्या 75% ते 90% कर्ज देतात। आता या कर्जासाठी कोण पात्र असतं? तर हे कर्ज पगारदार, स्वयंरोजगार आणि व्यावसायिकांसह सर्व पात्र अर्जदारांना मिळू शकतं। यामध्ये जर आपण वयोमर्यादा पाहिली तर अर्जदाराचं वय हे कमीत कमी 18 वर्ष ते जास्तीत जास्त 75 वर्षांच्या दरम्यान असावं। जमिनीची मालकी कोणाकडे असावी? तर कर्जासाठी तुमच्याकडे जमिनीची मालकी असणं फार आवश्यक आहे। जमीन तुमच्या नावावरती नोंदणीकृत असावी आणि त्यावरती कुठलाही कायदेशीर वाद नसावा। अर्जदाराचं किमान मासिक उत्पन्न हे 25,000 रुपये असावं। त्यानंतर घर बांधण्यासाठी तुमच्या बांधकाम विभागाकडनं मंजूर केलेला नकाशा असणं हे अत्यंत आवश्यक आहे। त्यानंतर स्वयं बांधकाम गृह कर्जासाठी तुम्हाला काही महत्त्वाची कागदपत्र देखील जमा करावी लागतात। यामध्ये तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट, त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स जर असेल तर, त्यानंतर पत्त्याचा पुरावा म्हणून वीज किंवा पाणी किंवा गॅस बिल किंवा मग अगदी भाडे करार सुद्धा चालतो। त्यानंतर जमिनीच्या मालकीची कागदपत्र म्हणजेच नोंदणीकृत विक्रीपत्र किंवा मालकी हक्कपत्र किंवा मालमत्तेची कर पावती, त्यानंतर नकाशा, बांधकामासाठी मंजूर असलेला आणि पगार स्लिप किंवा आयकर रिटर्न म्हणजेच ITR, त्यानंतर मागच्या 3 ते 6 महिन्यांचे बँक खात्यांचे स्टेटमेंट, त्यासोबतच सिव्हिल इंजिनियर किंवा आर्किटेक्टनं प्रमाणित केलेला तपशीलवार खर्च अंदाज, या गोष्टी गरजेच्या आहेत। या कर्जावरील व्याज हे नियमित गृह कर्जांसारखंच असतं, परंतु काही वेळेला थोडं जास्त असू शकतं। ते साधारण 7.5% ते 11% असतं। यानंतर कर्जाच्या रकमेच्या 0.5% किंवा 2% प्रक्रिया शुल्क यावरती लागू होतं आणि बँक वेळोवेळी तुमच्या बांधकामाची प्रगती तपासण्यासाठी काही शुल्क देखील आकारू शकते। तर अशा पद्धतीने जर तुम्ही या गोष्टीसाठी पात्र असाल तर तुम्हाला सेल्फ कन्स्ट्रक्शन होम लोन हे नक्कीच मिळेल। त्यासाठी तुम्ही आजच तुमच्या जवळच्या बँक शाखेशी संपर्क साधा। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।